तर व्हर्बल इक्वेशनचा आजचा हा शेवटचा क्लास आहे. याच्यामध्ये पाहूया. तर आपल्याला काय म्हणलंय, एक संख्या आणि तिची चौपट किती दिलेली आहे, चौपट दिली आणि यांची बेरीज दिली. बेटा बेरीज किती आहे, 35. तर आपल्याला ती संख्या काढायची. तर बेटा आपल्याला ती संख्या माहित नाही लक्षात. तर ती संख्या आपण काय घेता, x मानू. लक्षात, ती संख्या x मानू. लक्षात काय म्हणले, आता लक्ष द्या. एक संख्या लक्षात, ती संख्या कोणती घेतली बेटा आपण, x लक्षात. आणि तिची चौपट म्हणले म्हणजे या संख्येची किती बेटा, चौपट. चौपट म्हणजे किती मल्टिप्लिकेशन करावं लागेल, 4 न. लक्षात, एक संख्या आणि त्या संख्येची चौपट लक्षात, यांची बेरीज म्हणजे या दोघांची काय येते, बेरीज किती दिलेली आहे, 35 लक्षात. तर ती संख्या कोणती म्हणजे आपल्याला x ची किंमत इथं काढायची. x + 4x किती येते, 5x बरोबर 35 ला 35 गुणाकारातले 5 तिकडे जाऊन भागाकारामध्ये लक्षात, 5 × 5 5 × 7 35. तर शेवटचे आन्सर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर x बरोबर 7 लक्षात, व्यवस्थित नोट करून घ्या. समजलं. 2 नंबरचा क्वेश्चन पहा. 6 क्रमागत विषम संख्यांची बेरीज म्हणलं बेटा. 6 संख्या दिल्यात आणि त्या संख्या कोणत्या होत म्हणलं बेटा, विषम. आणि त्यांची बेरीज दिली, किती दिली बेरीज, 456 लक्षात. तर त्यातील दुसऱ्या व पाचव्या संख्येची बेरीज किती म्हणले बेटा, लक्षात. कोणकोणत्या म्हणले, दुसऱ्या व पाचव्या संख्येची बेरीज आपल्याला काढायची. तर बेटा तुम्हाला माहित आहे की जर समजा एखाद्या संख्या जर क्रमागत असतील आणि आपल्याला सांगले की त्या क्रमागत संख्या नैसर्गिक असतील किंवा विषम असतील किंवा सम असतील, तर बेटा यावेळेस आपण काय करता की मधली संख्या पहिल्यांदा फाइंड करता. लक्षात, मधली संख्या बरोबर सूत्र काय, मधली संख्या बरोबर बेरीज. बेरीज किती दिली, 456 भागिले एकूण संख्या किती आहेत बेटा, 6 लक्षात. एकूण संख्या 6. तर मधली संख्या काढून घेऊ. 6 × 1 = 6 6 × 7 = 42 किती उरले, 3 6 × 6 = 36. तर पहिली आता हे 76 जे आहे बेटा लक्षात, 76 ही मधली संख्या होईल लक्षात. पण आपल्याला काय म्हणले, विषम संख्या पाहिजे. पण 76 ही विषम संख्या होईल का बेटा, नाही. म्हणजे टोटल संख्या किती म्हणले, 6. म्हणजे 76च्या पलीकडे 3 विषम संख्या असतील आणि 76च्या अलीकडे 3 विषम संख्या असतील. 76च्या अलीकडली पहिली विषम संख्या कोणती आहे, 75. 75च्या अलीकडली विषम संख्या कोणती आहे, 73. 73च्या अलीकडली विषम संख्या कोणती आहे, 71. ह्या 3 झाल्या. आता 76च्या पलीकडल्या 3 विषम संख्या घ्या, कोणती येईल, 77. 77च्या पलीकडली 79. 79च्या पलीकडली 81 लक्षात. तर आपल्याला काय म्हणले, दुसऱ्या व पाचव्या संख्येची बेरीज म्हणले लक्षात. दुसरी संख्या कोणती आहे, 73 लक्षात. आणि कोणती, पाचव्या संख्येची. पाचवी संख्या कोणती आहे, 81. 3 × 1 = 4 7 × 8 किती होतात, 15. तर बेटा दुसऱ्या आणि पाचव्या संख्येची बेरीज किती आलेली आहे, 154. व्यवस्थित नोट करून घ्या. तर बेटा इथे इथं प्रॉब्लेम आहे की आपल्याला काय म्हणले, दुसऱ्या व पाचव्या संख्येची. दुसरी संख्या 73 आहे आणि पाचवी संख्या बेटा 79 आहे. इथं चुकून 81 झालंय लक्षात. तर पाचवी संख्या कोणती आहे, इथं 79. 73 + 79 दोघांची बेरीज करा. 9 × 3 = 12 ला 2 हात चाला 1 7 × 7 = 14 1 15 लक्षात, 152. तर बेटा आन्सर आहे 152. याला व्यवस्थित करेक्ट करून घ्या. 3 नंबरचा क्वेश्चन बघू बेटा. जर क्रमाने येणाऱ्या 7 संख्यांची बेरीज म्हणलंय लक्षात, 7 संख्यांची बेरीज 56 दिलेली आहे. तर त्यातील मधल्या संख्येचा घन विचारलाय बेटा. कोणत्या संख्येचा विचारलाय, मधल्या संख्येचा घन विचारलाय. तर बघू त्या क्रमाने येणारे. पहिल्यांदा आपण काय करूया, मधली संख्या काढूया. लक्षात, मधली संख्या. मधली संख्या कशी काढतात बेटा, संख्येची काय घ्यायची, बेरीज भागिले एकूण संख्या किती आता, 7 लक्षात. 7 × 1 = 7 7 × 8 = 56. तर ही मधली संख्या आहे बेटा. या मधल्या संख्येचा आपल्याला काय विचारला, घन. 8 चा घन किती येते, 512. तर फायनल आन्सर किती आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, 512. तर लक्ष द्या. 4 नंबरचा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे बेटा. एका संख्येची 6 पट विचारलंय आणि 5 पट. आपल्याला ती संख्या माहिती आहे का बेटा, नाही. तर ती संख्या आपण कोणती घेता, x. ती संख्या x मानू लक्षात. तर आपल्याला त्याच्यानंतर काय म्हणलंय, एका संख्येची 6 पट आणि 5 पट. ती संख्या आपण घेतल्या बेटा x. या संख्येची किती पट, 6 पट. आणखी या संख्येची किती म्हणले बेटा, या संख्येची 5 पट. या दोघांची आपल्याला बेरीज दिली बेटा लक्षात. या दोघांची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला, 77 लक्षात. बरोबर किती येते, 77. तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती, म्हणजे या संख्यांची बेटा वजाबाकी विचारलंय. 6x -
5x बरोबर किती? पहिल्यांदा बेटा आपण ती संख्या काय करूया काढून घेऊया. लक्षात 6x प्लस 5x किती येते? 11x बरोबर 77. गुणाकारातले 11 तिकडे जाऊन भागाकारामध्ये 11 1 11 11 7 77. x ची किंमत किती आलेली आहे? 7. लक्षात तर x ची किंमत इथं पुट करा. लक्षात 6 ला 6 या दोघांच्या मधात गुणाकार. x आहे बेटा, x ची किंमत किती आहे? 7 मायनस 5 गुणिले x ची किंमत 7. 6 7 42 5 7 35. 42 मधून 35 मायनस करा. उत्तर किती आलेलं आहे? फायनल आन्सर 7. तर व्यवस्थित नोट करून घ्या. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, 5 नंबरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. 3 क्रमांकात समसंख्यांची बेरीज म्हणले बेटा. या 3 संख्या म्हणले आणि त्यातल्या त्यात सम म्हणले, त्याची बेरीज दिली आपल्याला 186. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज विचारलंय. तर लक्ष द्या कसं करायचं. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? मधली संख्या फाइंड करायची. लक्षात मधली संख्या बरोबर मधली संख्या बरोबर काय घेतात? एकूण बेरीज किती आहे? 186. एकूण संख्या किती आहेत बेटा? 3. 3 सण 18. 3 दोन्ही 6. मला सांगा मधली संख्या किती आली? 62. लक्षात तर आपल्याला 3 संख्या विचारले. जर 62 मधली संख्या असेल ती बी सम असेल. लक्षात 62 च्या अलीकडली समसंख्या कोणती आहे बेटा? 60. लक्षात आणि 62 च्या पलीकडली समसंख्या कोणती आहे? 64. तर आपल्याला काय मिळेल? सर्वात लहान समसंख्या कोणती आहे बेटा? सर्वात लहान. लक्षात सर्वात लहान समसंख्या कोणती आहे? 60. आणि सर्वात मोठी विचारलंय. लक्षात तर मोठी समसंख्या कोणती आहे बेटा? लक्षात 64. मोठी समसंख्या याची बेरीज विचारलंय. 4 6 6 12. तर फायनल आन्सर काय आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? 124. व्यवस्थित नोट करून घ्या. 5 क्रमांकावर विषम संख्यांची बेरीज 385 दिली बेटा आणि 5 संख्या म्हणले आणि त्या बी विषम म्हणले. तर त्याची बेरीज दिली आपल्याला 385. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या विचारली बेटा. तर पहिल्यांदा आपण काय फाइंड करता? मधली संख्या. लक्षात मधली संख्या फाइंड करा. मधली संख्या. तर मधली संख्या बरोबर बेटा काय आहे सूत्र? एकूण बेरीज. बेरीज किती दिलेली आहे? 385. आणि एकूण संख्या किती सांगली आहे बेटा? 5. लक्षात 5 1 5 5 7 35. 3 उरले 5 7 35. तर मधली संख्या किती आलेली आहे बेटा? 77. लक्षात तर आपल्याला काय म्हणले? 5 क्रमांकावर विषम संख्या म्हणले. म्हणजे 77च्या पलीकडे किती विषम संख्या असतील? 2. 77च्या अलीकडे किती असतील? 2. 77च्या अलीकडली विषम संख्या कोणती आहे? 75. 75च्या अलीकडली कोणती आहे? 73. 77च्या नंतरची 79 आणि 79च्या नंतरची 81. तर आपल्याला काय विचारलं बेटा? सर्वात मोठी संख्या विचारलं विषम. तर कोणती आहे बेटा? 81. तर फायनल आन्सर काय बेटा? 81. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, 7 नंबरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. 4 क्रमांकात म्हणले बेटा. 4 क्रमांकात विषम संख्यांची बेरीज 160 दिली. लक्षात बेटा 4 क्रमांकात विषम संख्यांची बेरीज 160 आहे. तर त्यातील दुसऱ्या संख्येच्या दुपटीमध्ये म्हणले बेटा. दुसऱ्या संख्येच्या दुपटीमध्ये 8 मिळवल्यास किती उत्तर येईल आपल्याला ते विचारलं बेटा. ती संख्या आता इकडे बघा. तर आपण काय करू? पहिल्यांदा काय करायचं बेटा? आपल्याला क्रमांकात म्हणले आणि विषम संख्या सांगितलंय. तर आपण पहिल्यांदा कोणती संख्या काढता बेटा? मधली संख्या. लक्षात पहिल्यांदा काढून घ्या मधली संख्या. लक्षात मधली संख्या बरोबर एकूण बेरीज किती आहे बेटा? 160. संख्या किती आहेत बेटा? टोटल 4. 4 1 4 4 चौक 16. 0 ला 0. बेटा 40 ही मधली संख्या आहे. लक्षात 40 ही कोणती संख्या आहे बेटा? मधली संख्या. पण आपल्याला कोणत्या संख्या म्हणले बेटा? विषम संख्या. म्हणजे 40च्या अलीकडे 2 विषम संख्या असतील. 40च्या पलीकडे किती असतील बेटा? 2 विषम संख्या. 40च्या अलीकडली पहिली विषम संख्या 39. 39च्या अलीकडली 37 आणि 40च्या पलीकडली बेटा पहिली विषम संख्या कोणती आहे? 41. नंतरची 43. म्हणजे 4 क्रमांकात विषम संख्या कोणत्या आहेत बेटा? 37 39 40 आणि 43. लक्षात तर त्यातील काय म्हणले बेटा? दुसऱ्या संख्येची आहे. दुसरी संख्या कोणती आहे बेटा? 39. याच्या किती म्हणले बेटा? दुपटीपेक्षा. याची दुप्पट करा म्हणजे किती गुणायचं बेटा? 2. 92 18 ला 8 हाताला 1 2 6 आणि 1 7. लक्षात किती आलं बेटा? 78. दुप्पट म्हणले बेटा 39 ची दुप्पट केले किती आले? 78. तर याच्यामध्ये किती टाकायचे बेटा? 8. याच्यामध्ये 8 प्लस करा तर किती येते? 86. तर उत्तर किती येईल म्हणले बेटा? तर फायनल आन्सर आपलं काय आलेलं आहे बेटा? 86. लक्षात व्यवस्थित नोट करून घ्या. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे. एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 17 ने मोठी आहे आणि 2 संख्यांची बेरीज 43 आहे. तर लहान संख्या कोणती म्हणले? लक्षात समजा आपल्याला लहान संख्या माहिती आहे का बेटा? नाही तर आपण ती कोणती घेता? x. लक्षात लहान संख्या काय घेऊ बेटा? x.
लहान संख्या x मानू. लहान संख्या जर x आली तर मोठी संख्या काय येईल बेटा, दुसऱ्या संख्येपेक्षा 17 ने मोठी आहे बेटा. लक्षात, तर मोठी संख्या येईल बेटा, लक्षात, मोठी संख्या येईल x प्लस 17. या दोन्ही संख्याची काय दिली बेटा आपल्याला, बेरीज. लक्षात, म्हणजे काय, x प्लस 17. लक्षात, या दोन्ही संख्येची आपल्याला बेरीज दिलेली आहे. किती दिली, 43. लक्षात, x प्लस x किती येते, 2x. 43 ला 43 प्लस 7 राईटला जाऊ -7. 2x ला 2x, सॉरी इथे x प्लस 17 आहे, x प्लस 17. लक्षात, तर लक्ष द्या, इथं काय येतं बेटा, प्लस तिकडे जाऊन -17. 43 मधून 17 मायनस करा बेटा, 43 - 17. 13 मधून 7 गेले, 6 3 मधून 1 गेला, 2 26. लक्षात, किती आले, 26. गुणाकारातले 2 तिकडे जाऊन भागाकारात, 2 1 2, 2 त्रिक 6. लक्षात, x बरोबर किती आलेला आहे, 13. तर आपल्याला काय विचारलं बेटा, तर सर्वात लहान संख्या कोणती, तर लहान संख्या आपण काय घेतली होती, x. लक्षात, तर शेवटचा आन्सर काय आलेला बेटा, x बरोबर 13. लक्षात, जर मोठी संख्या जर विचारला असेल तर तुम्ही काय करू शकता बेटा, या मोठी संख्या कोणती आहे, x प्लस 17. इथे x ची व्हॅल्यू पुट करा, 13 प्लस 17. लक्षात, 13 प्लस 17 किती येते बेटा, 13 प्लस 17 30. तर मोठी संख्या कोणती आहे, 30, आणि छोटी संख्या कोणती आहे बेटा, 13. लक्षात, तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, अशी कोणती संख्या आहे की जिच्यात 27 मिळवले म्हणले बेटा. लक्षात, 27 मिळवले तर बेरीज त्याच संख्येच्या दुपटीपेक्षा 16 कमी येईल म्हणले. लक्षात बेटा, इथं मिळवले म्हणले बेटा, इथं कमी येईल म्हणले. लक्षात, क्वेश्चनच अवघडच विचारलाय. लक्षात बेटा, आता आपण ती संख्या काय म्हणू बेटा, ती संख्या x घेऊ, ती संख्या x मानू. लक्षात, अशी कोणती संख्या आहे की जिच्यात 27 मिळवली, आपण ती संख्या कोणती घेतली, x. लक्षात, याच्यामध्ये किती मिळवले म्हणजे बेटा, 27 मिळवले म्हणजे काय करायचंय, प्लस. लक्षात, तर बेरीज त्या संख्येच्या दुपटीपेक्षा, त्या संख्येच्या बेटा दुपटीपेक्षा कितीनं कमी म्हणलं बेटा, 16. कमी म्हणजे काय घेतात, मायनस. त्या संख्येच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2 न बेटा 16 कमी. लक्षात, तर आपल्याला हे इक्वेशन काय करायचं, सॉल्व्ह करायचंय. 27 ला 27 -16 इकडे येऊन प्लस 16 बरोबर 2x ला 2x प्लस x तिकडे जाऊन -x. 6 7 किती येतात, 13. 3 हातचा आला 1, 1 1 2, 2 2 4 43. 2x मधून 1x गेला x, तर x बरोबर किती आलेला आहे, 43. तर फायनल आन्सर काय बेटा, 43. व्यवस्थित नोट करून घ्या. लक्षात, 27 मिळवले, 16 कमी केलं दुपटीपेक्षा त्या संख्येच्या. लक्षात, व्यवस्थित. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे 10x प्लस 24 बरोबर 29x प्लस 5, तर x बरोबर किती. तर बेटा हा क्वेश्चन विचारला आहे 2011 ला, जे पूर्व परीक्षा असते PSI त्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. लक्षात, तर हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. इक्वेशन दिलेलं आहे 10x प्लस 24 बरोबर 29x प्लस 5. लक्षात, आपण सारख्या टर्म एका साईडला घेऊ. 29x ला 29x प्लस 10 तिकडे जाऊन -10x. 24 ला 24 प्लस 5 लेफ्ट ला येऊन -5. 24 मधून 5 मायनस करा, 19. 29x मधून 10 मायनस करा, 19x. 19 ला 19 गुणाकारातले 19 लेफ्ट ला येऊन भागाकारात. लक्षात, काय बोललं बेटा, x ला x. 19 1 19, x बरोबर 1 आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर फायनल आन्सर किती आलेला आहे, x बरोबर 1. तर या व्हर्बल क्वेश्चनवर दुसरा एक व्हिडिओ आला तर आपण पाहूया. ओके, धन्यवाद.